जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 11वा भीमदशक समास 5वा राजकारण निरूपण नाम। श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। कर्म केलेची करावे ध्यान धरलेची धरावे विवरलेची विवरावे पुन्हा निरूपण। तैसे आम्हास घडले बोलिलेची बोलणे पडिले काजे बिघडलेची घडले पाहिजे समाधान। श्री समर्थांनी दशक 11वा भीमदशक आणि समास 5वा ज्याचं नाव आहे राजकारण निरूपण नाम, या समासाचं विवरण समर्थांनी आज करायला घेतलेलं आहे। समास 5वा राजकारण निरूपण नाम श्रीराम समर्थ। समर्थ म्हणतात आहे कर्म केलेची करावे ध्यान धरलेची धरावे विवरलेची विवरावे पुन्हा निरूपण। मग या समासामध्ये समर्थांनी राजकारण दिलेलं आहे। एका राजाने कसं असावं, एका राजाकडे कोणते, एका उत्तम राजाकडे कोणते गुण असावेत, याचं सगळ्याचं वर्णन समर्थांनी या समासामध्ये केलेलं आहे। म्हणून म्हणतायत कर्म केलेची करावे ध्यान धरलेची धरावे, म्हणजे पूर्वी केलेलं जे उत्तम कर्म आहे ते काय करावं, कर्म केलेची करावे म्हणजे ते पुन्हा पुन्हा करावे। पूर्वी केलेलं जेच उत्तम काम आहे तेच पुन्हा पुन्हा करावे। ध्यान धरलेची धरावे, ध्यानाभ्यासही नित्य करीत जावा, म्हणजे ध्यान जे धरलंय ते नित्य करीत जावं। उपासना जी आहे ती नित्य ठेवावी, नामस्मरण जे आहे ते नित्य ठेवावं। ध्यान धरलेची धरावे विवरलेची विवरावे पुन्हा निरूपण। मग समर्थ म्हणतात आहे तसेच अध्यात्म निरूपणाचे जे विवरण आहे तेच तेच करीत असावे, म्हणजे सतत तेच तेच करत राहावं। अध्यात्म निरूपण विवरण विवरलेची विवरावे पुन्हा निरूपण। मग समर्थ म्हणतायत कर्म केलेची करावे। आता या समासामध्ये समर्थांनी राजकारण सांगितलं आहे, कारण समासाचं नावच आहे राजकारण निरूपण नाम। राजकारण कसं असावं, राजकारण कशासाठी असावं आणि राजाने कसं असावं, प्रजेने कसं असावं, हा सगळा बोध आपल्याला समर्थांकडून मिळतो आहे। राजाकडे शासन असल्याशिवाय तो अर्थ उत्तम म्हणजे उत्तम मार्गाने अर्थ प्राप्त करत नाही किंवा तो संसार सुख चांगल्या मार्गाने प्राप्त करणार नाही। म्हणून त्यांचं वर्चस्व असलं पाहिजे, म्हणून राजाला फार महत्त्व होतं। म्हणून राजकारण हा शब्द राजापासूनच आलेला आहे हो। राज्याच्या हितासाठी राजाने उत्तम कार्य करणे आणि त्यासाठी त्याची व्यवस्था करणे याला राजकारण असा शब्द वापरलेला आहे। म्हणून म्हटलेलं आहे यथा राजा तथा प्रजा, जसा राजा असेल तशी त्याची प्रजा असणार। म्हणून म्हटलंय यथा राजा तथा प्रजा। म्हणून अशा प्रकारे त्या काळामध्ये सुद्धा समर्थांनी सर्वांना उत्तम कसं राहायचं याचं उत्तम मार्गदर्शन केलेलं आहे। म्हणून तेच मार्गदर्शन आपल्याला आजही समर्थ कित्येक वर्षानंतर आजही समर्थ आपल्याला या कलियुगामध्ये करत आहेत आणि उद्याही ते आपल्याला उपयोगी पडणार आहेत। सगळ्या संतांनी त्यावेळी हेच सांगून ठेवलेलं होतं, कारण समाज उत्तम राहण्यासाठी राजा असला पाहिजे आणि राजा कसा असला पाहिजे याचं उत्तम उदाहरण, राजा कसा असावा, राजाकडे कोणते गुण असावेत, राजाने काय काय करावं, हे सगळं समर्थांनी या समासामध्ये दिलेलं आहे। मग राजाशिवाय जर राजा उत्तम असेल तरच त्याची प्रजा चांगली असेल। म्हणून समाज उत्तम राहण्यासाठी राजा कसा असला पाहिजे, समाज उत्तम राहण्यासाठी नागरिक कसा उत्तम असला पाहिजे यावर समर्थांनी सगळा हा भर दिलेला आहे। म्हणून समर्थ म्हणतात आहे कर्म केलेची करावे ध्यान धरलेची धरावे विवरलेची विवरावे पुन्हा निरूपण। पुढे समर्थ म्हणतात आहे तैसे आम्हास घडले घडील बोलिलेची बोलणे पडले काजे बिघडलेची घडले पाहिजे समाधान। मग आता समर्थांनी या समासामध्ये कर्म केलंच पाहिजे, पूर्वी केलेलंच कर्म उत्तम कर्म जे आहे ते पुन्हा पुन्हा करावं। म्हणून कर्म केलेची करावे, समर्थांचं जे वचन आहे केलंच पाहिजे। कर्म केलेची करावे, जे कर्म आम्ही केलं ते कर्म पुन्हा पुन्हा करावं लागतं। सेविलेची सेवावे अन्न घेतलेची घ्यावे जीवन, म्हणजे जे अन्न आम्ही काल जेवलो
तेच अन्न, डाळ भात भाजी भाकरी जी काही असेल ती आपण उद्या पण जेवणार आहोत, आम्ही आज पण जेवणार आहोत. असं नाही की आज जेवलेलं पुन्हा कधीच जेवायचं नाही. कारण काल जे आम्ही पाणी घेतलं आहे, काल जे आम्ही पाणी पिलं, घेतलेची घ्यावे जीवन, सेविलेची सेवावे अन्न, घेतलेची घ्यावे जीवन. जीवन म्हणजे पाणी. तेच पाणी आम्ही आजही पितो आहे, उद्याही पिणार आहे. म्हणून म्हटलं आहे घेतलेची घ्यावे जीवन. जीवन म्हणजे पाणी. तैसे श्रवण आणि मनन केलेची करावे. जसं हे नित्याचं आहे, हे आज घेतलेलं उद्या घेणंच आहे, तसंच समर्थ म्हणताय श्रवण आणि मनन केलेची करावे. मग ते जसं तुम्ही करतात आहे तसं श्रवण आणि मनन सुद्धा केलेची करावे. सतत ऐकत राहावं, सतत सतत त्याच गोष्टी कानावर पडाव्या. श्रवण आणि मनन केलेची करावे. जे आम्ही श्रवण केलं, जो आम्ही अभ्यास केला, तो आज पुन्हा करा. कारण मनाची चित्तवृत्ती आणि त्या मनाचा चंचल मनाचा स्वभाव आपल्या मनाला मलिनता प्राप्त करून देतो. कारण ते मन कुठेही जाते हो. जसा तो डुक्कर असतो, त्याला कितीही धुतले, स्वच्छ साबणाने स्वच्छ पाण्याने, जर सुगंधी साबणाने जरी आंघोळ घातली साबण लावून, तरी तो तासभर चांगला राहिलो. त्याला जरा मोकळा सोडला तर ते पुन्हा त्या उकरड्यावर जाऊन तो लोळेल. तशी त्याला सवयच असते. कारण तशी या मनाला सवय आहे. ते मन जेव्हा कीर्तनात प्रवचनात असते तेव्हा ते कीर्तनकार, ते मन म्हणजे कीर्तनाकार होते. ते मन कीर्तनात जाऊन कीर्तनासारखं वाटतं. आणि कीर्तनातून उठल्यानंतर मग कीर्तनाला बसल्यानंतर आम्हाला जसं वाटतं की हे आपण केलं पाहिजे, हे रेग्युलर चालू ठेवलं पाहिजे. जसं आपण नेहमी जेवतो आहे, नेहमीच पाणी पितो आहे, तसं आपण श्रवण मनन निजध्यास हे जे काही आहे विवरण आहे ते सतत ऐकावं, सतत करावं. म्हणून म्हटलंय समर्थांनी की कीर्तनात बसल्यानंतर आपल्याला वाटतं मी सगळं करेल, मी हे करेल, मी ते करेल, आणि कीर्तनातून बाहेर पडल्यावर एकदा चप्पल घातली की पुन्हा सगळं येरे माझ्या. मग तसं समर्थ म्हणतात. तर ते पुन्हा कसं जातं, विसरून जातो माणूस. तशी या मनाला सवय आहे. जे मन जेव्हा कीर्तनात प्रवचनात असते तेव्हा ते एकदम भक्तिमय होऊन जातं, आध्यात्मिक होऊन जातं. किंवा कीर्तनातून उठल्यानंतर प्रवचन संपल्यानंतर, कीर्तन आटपल्यानंतर, कपडे झटकल्यानंतर, चप्पल घातल्यावर कीर्तनाला कुठलाच विषय आपल्या कीर्तनातला डोक्यात राहत नसतो. पुन्हा संसारामध्ये माणूस पडतो. म्हणून समर्थ म्हणतात निरूपणी हे सद्वृत्ती होते. निरूपणाने विवरणाने काय होतं, निरूपणी हे सद्वृत्ती होते. समर्थ म्हणतायत निरूपणात आनंद वाटतो, मनामध्ये चांगले चांगले विचार येतात. म्हणून म्हटलंय निरूपणी ते सद्वृत्ती होते. जोपर्यंत निरूपण ऐकत आहोत तोपर्यंत आपले सद्विचार, आपली जी बुद्धी आहे ती उत्तम कार्य करत असते असं वाटतं. सगळे सद्विचार येतात, सद्बुद्धी वाटते. परंतु स्थळत्याग होता सवेची जाते. ज्यावेळी स्थळत्याग होतो म्हणजे तिथून आपण उठून गेल्यानंतर पुन्हा काय होतं, स्थळत्याग होता सवेची जाते. ते सगळं तिथून उठून गेल्यानंतर सवेची जाते, सगळं निघून जाते. म्हणून म्हटलंय काय रे करू क्रिया घडेना, काय रे करू हे क्रिया घडेना, तुझवीन रामा मज कंठवेना. हे रामा, हे परमेश्वरा, हे श्रीरामा, मी जोपर्यंत तुझ्याजवळ बसतो आहे, मी जोपर्यंत तुझ्याजवळ बसतो आहे तोपर्यंत तुझा विचार येतो आहे. पण समर्था तुझ्या जवळून उठून गेलो की पुन्हा मी माझ्या संसारात पडतो आहे. म्हणून समर्थांनी त्या मनाला गोंजारून प्रेमाने पाठीवरून हात फिरवून त्या मनाला सांगितलं आहे की हे मना तू कसं आहेस. मनाला सांगितलेलं आहे, देहाला नाही सांगितलंय. कारण सगळे बदल जे आहेत ते मनामध्ये आहेत. अंतरातून माणूस मोकळा झाला पाहिजे. बाह्य काय लखलखीत काही उपयोग नाही. अंतर्मन कसं आहे माणसाचं त्यावर सगळं अवलंबून आहे. म्हणून समर्थांनी मनाला सज्जन म्हटलेलं आहे. म्हणून मनाचे श्लोक आपल्याला दिलेले आहेत. तू कसा आहेस, मना सज्जना भक्ती पंथेची जावे. तू सज्जन आहेस, हे मना तू सज्जन आहेस, तू भक्ती मार्गाला लाग.
कारण ते मन जे आहे ना ते नाटाळ आहे, खट्याळ आहे, ते वाटेल ते काम करते. म्हणून त्या मनाला समजून सांगितलं आहे की तू हे करू नको, तू हे कर. फक्त त्याला सांगत असताना चांगले शब्द यासाठी वापरले की जरा गोड बोलल्यानंतर ते आपलं ऐकणार आणि जरा तरी शहाण्यासारखं वागू लागणार, म्हणजे ते वागणार. म्हणून समर्थ म्हणतायत, मना सज्जना भक्ती पंथेची जावे. कुठे जा? मना सज्जना, मनाला सज्जन केलेलं आहे, मनाला सज्जन म्हटलेलं आहे. कुठे जायचंय मनाने? हे सज्जन मना भक्ती पंथेची जावे, भक्ती पंथालाच तू जा, दुसरं कुठेही जाऊ नकोस. तसंच तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे, म्हणजे सहजतेने आपल्याला मग काय होईल? भगवंत आपल्याला पावेल. पण त्यासाठी आपण भक्ती मार्गाला गेलं पाहिजे. जसं कर्म केलेची करावे, तसं भक्ती आपण जशी करतो आहे तशीच नित्य नियमाची कायम चालू ठेवावी. मग हे कळण्यासाठी आपल्याला जे ऐकलेलं आहे ते पुन्हा पुन्हा ऐकावं लागेल, पुन्हा पुन्हा श्रवण करावं लागेल. उत्तमाचं, भगवंताचं, त्या ईश्वराचं श्रवण करावं लागेल. त्यांची जी काही दिलेली उपासना आहे ती करावी लागेल. जे केलं आहे ते पुन्हा करावं लागेल. त्याला कर्म आणि भक्ती यांची उपासना करावी लागेल. म्हणून म्हटलंय कर्म केलेची करावे. जसं आपण एकदा हात धुतो, आता दिवसभर हात धुणार नाही असं होईल का हो? नाही होणार. कारण आपण सारखंच बाहेरून आलो, काही काम केलं तर आपण लगेच हात धुतो. म्हणजे दिवसभर आपण हात धुणे ही क्रिया आपल्या दैनंदिनीमध्ये खूप महत्त्वाची आहे. तो एक घटक झालेला आहे आपला. तसं समर्थ म्हणतात, मी तुम्हाला जे सांगत आलो आहे तरी सुद्धा तुम्हाला ते कळावं, लक्षात राहावं, ते ठसावं, ते पटावं, त्याप्रमाणे आचरण व्हावं, यासाठी मी पुन्हा तुम्हाला तेच सांगतो आहे की कर्म केलेची करावे, ध्यान धरिलेची धरावे, विवरलेची विवरावे, पुन्हा निरूपण. मग जे बोलतो ते परत बोलतो आहे, जे सांगतोय ते सगळं परत सांगतो आहे. जे समर्थ म्हणतात आहे कर्म केलेची करावे, जे जे तुम्ही केलेलं आहे ते पुन्हा पुन्हा करा. म्हणून म्हटलंय, तैसे आम्हास घडले, बोलिलेची बोलणे पडले, काजे विघडलेची घडले, पाहिजे समाधान. मग आता समर्थ म्हणतात, आम्हालाही तसंच करावं लागत आहे. जे पूर्वी बोललो आहे तेच परत परत बोलणे भाग पडत आहे. कारण श्रोत्यांचे बिघडलेले समाधान त्यांना परत प्राप्त करून दिलं पाहिजे. म्हणून काजे बिघडलेची घडले, पाहिजे समाधान. जे काही श्रोत्यांचं समाधान बिघडलं आहे, कशामुळे बिघडलं आहे ते प्राप्त करून द्यावं लागेल. मग म्हटलंय, बोलिलेची बोलणे पडिले, जे आम्ही बोललोय, आजपर्यंत बोललोय तेच आम्ही बोलत आहोत. नवीन शब्द काही येत नाहीयेत. किती नवीन शब्द येतील? जे काल बोललो तेच आज बोलायचं आहे. म्हणून समर्थांनी पुढे दिलेलं आहे. म्हणून आम्हाला ते समाधान होत नाही, मन पूर्णपणे आपलं तृप्त होत नाही. म्हणून त्या मनाला पुन्हा पुन्हा सांगावे लागते, रोज पूजा का, रोज जप का करतो आपण, रोज देवदर्शन का करतो आपण, रोज आपण देवाला नमस्कार का करतो? कारण त्या मनाला त्याचा छंद लागला पाहिजे. छंद लागला की मनुष्य दुसरा विचार करत नाही. म्हणून समर्थाने पुढे दिलेला आहे, अनन्य राहे समुदाव, इतर जनास उपजे भाव, ऐसा आहे अभिप्राव उपायाचा. तैसे आम्हास घडले, घडी बोलिलेची बोलणे पडले, काजे बिघडलेची घडले, पाहिजे समाधान. आता म्हटले, अनन्य राहे समुदाव. अनन्य, आपल्या भोवती, समुदाव म्हणजे लोकांचा समुदाय. अनन्य राहे समुदाव म्हणजे आपल्या भोवती जो लोक समुदाय गोळा झाला आहे. इतर जनास उपजे भाव, त्याची अनन्य निष्ठा टिकवणे फार महत्वाचे आहे हो. त्यांची अशी अनन्य निष्ठा पाहून काय होय, ऐसा आहे अभिप्राव उपायाचा. त्यांची अशी अनन्य निष्ठा पाहून इतर लोकांच्या मनातही भाव उत्पन्न होतो. आणि हा उपाय करण्यात मुख्य हेतू कोणता आहे? कोणतं आहे लक्षण? ऐसा आहे अभिप्राव उपायाचा. मग समर्थांनी संप्रदायाची चतुसूत्री इथे सांगितली आहे. संप्रदायाची चतुसूत्री पुढे दिलेली आहे.
मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. म्हणजे 4 गोष्टी सांगितल्या आहेत. त्याला चतुसूत्री समर्थांनी म्हटलेलं आहे. आता समर्थ म्हणतात आपल्या भोवती जे लोक गोळा झालेले आहेत त्यांची अनन्य निष्ठा आपल्यावर असणं गरजेचं आहे. कारण अनन्य निष्ठा पाहून इतर लोकांच्या मनातही वाटतं की खरंच खूप उत्तमाचं आहे, उत्तमाचं करतात, उत्तमाचं सांगतात. मग त्याच्यामुळे अनन्य निष्ठा भाव जो आहे आपला त्याच्यात परिवर्तन होतं आणि आपला भाव ठाम राहतो. हा उपाय करण्यात मुख्य हेतू हा अभिप्राव उपायाचा. मग आता समर्थांनी दिले, आता चतुसूत्री सांगितली आहे. कोणती चतुसूत्री? ज्याच्यातून आपल्याला हे सगळं कळू शकेल, आपल्याकडून होऊ शकेल. म्हणजे कर्म केलेची करावे, तसं बोलिलेची बोलणे पडले. म्हणजे हे सतत आपल्याकडून व्हावं यासाठी समर्थांनी चतुसूत्री दिलेली आहे. हे कशा प्रकारे होऊ शकतं, कशाद्वारे होऊ शकतं, कशामुळे होऊ शकतं, याचं सगळ्याचं वर्णन समर्थ इथे आता करत आहेत. समर्थांनी चतुसूत्री दिली आहे. पहिलं म्हटलं आहे मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. म्हणजे लोकसंग्रह करणाऱ्यांच्या अंगी कोणती लक्षणं हवीत. आता लोक तुमच्या सोबत उगाच येणार नाही, तुमच्याकडे काहीतरी आहे ते बघण्यासाठी, जे उत्तम आहे ते लोकांच्या कामी यावं त्यासाठी लोक आहे. म्हणजे लोकांचा संग्रह उगाच तुमच्या मागे येत नाही. म्हणून ते सांगत आहेत की त्याला उत्तम प्रकारे हरिकथा आणि अध्यात्म निरूपण करता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या अंगी मुत्सद्दीपणा हवा, आणि तिसरी गोष्ट म्हणजे सर्वच बाबतीत सावधपणा हवा. आता समर्थ म्हणतात आहे की त्यामध्ये चतुसूत्री जी सांगितली त्याच्यामध्ये पहिली आहे मुख्य हरिकथा निरूपण. पहिलं काय सांगितलंय? मुख्य हरिकथा कीर्तन, निरूपण कीर्तन, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. चौथं पण दिलंय. चौथा अत्यंत साक्षेप, फेडावे नाना आक्षेप, अन्याये थोर अथवा अल्प क्षमा करीत जावे. मग समर्थ म्हणतात आहे आता की अन्याय थोर अथवा अल्प क्षमा करीत जावे. म्हणजे माणसाने कसं वागावं, माणसाने कसं वागावं, तर समर्थाने आपल्याला जसं सांगितलंय तसंच माणसाने आपल्या जीवनात वागलं पाहिजे. समर्थाने सांगितलं तसं जर वागू तर आपलं जीवन धन्य होईल. नाहीतर समर्थ म्हणतात आहे हा नरदेह, मागच्या समासामध्ये आपण बघितलंय सार विवेक निरूपण नाम. नरदेह भेटला. मग नरदेह भेटल्यानंतर नरदेह भेटणे हे आपलं भाग्यच आहे. परंतु नरदेह भेटल्यानंतर जर आपल्याला काय करावं, कशासाठी नरदेह आपल्याला मिळालेला आहे, या नरदेहाचं सार्थक करावं, हे सगळं समर्थांनी मागच्या समासात सांगितलं होतं. मग समर्थ म्हणतात आहे आता हरिकथा निरूपण. मुख्य काय आहे? हरिकथा निरूपण. माणसाने कसं वागलं पाहिजे हे सगळं सांगितलं आहे. 4 चतुसूत्री सांगितली आहे. मग माणसाला नरदेह भेटल्यानंतर माणसाने काय करावं, कसं वागावं, कसं राहावं, जेणेकरून या नरदेहाचं सार्थक होईल. मग समर्थ म्हणतात या 84च्या फेऱ्यातून तो सुटेल. म्हणजे पुनरपी जननम पुनरपी मरणम, पुनरपी जनरी जठरे शयनम. म्हणजे आम्हाला पुन्हा जन्म नको आहे, आता एकदा मिळालाय. समर्थाने एवढा उत्तमाचा देह दिलेला आहे, तो एकदा आता याच जन्मामध्ये ते सार्थक करून घ्यावा. पुन्हा त्या 84 फेऱ्यामध्ये आपल्याला अडकायचं नाही आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की पहिलं हरिकथा निरूपण, कसं वागलं पाहिजे आपल्या जीवनात. सगळ्यात मुख्य गोष्ट असली पाहिजे ती म्हणजे समर्थ म्हणतात हरिकथा निरूपण. हरिकथा म्हणजे काय हो? हरीची कथा. हरी म्हणजे कोण? भगवंत, ईश्वर, परमेश्वर. समर्थ हरिकथा म्हणजे कीर्तन. दिवसभरात थोडं तरी वेळ जरी भगवंताचं नामस्मरण घ्या, थोडा तरी वेळ हो. आपल्याकडे दिवसाचे 24 तास असतात, त्याच्यातील निदान समर्थ म्हणतात तुम्हाला आठवेल त्यावेळी समर्थांचं नाव घेत राहा. म्हणजे नामस्मरण ठेवा थोडं तरी दिवसभरात. आपल्याकडून देवाचं नाम, त्या भगवंताने ज्याने आम्हाला या देहाला, या उत्तम देहाला आपल्याला सक्षम बनवलं आहे, हा जो देह दिलेला आहे त्याच्यासाठी समर्थ म्हणतात आहे दिवसभरातून काही थोडा वेळ तरी भगवंताचं नामस्मरण घ्या, थोडा वेळ तरी निरूपण करा, थोडं काहीतरी चांगलं श्रवण करा.
चांगला ग्रंथ काढून त्याच्यातील 4 वाक्य वाचा, सत्पुरुषांचे चांगले बोध असतील तर ते ऐका, हे मुख्य आहे. हे मुख्य हरिकथा निरूपण आहे. हरिकथा निरूपण म्हणजे काही वेगळं नाही आहे. हरिकथा म्हणून हे हरिकथा निरूपण या चतुसूत्रीत माणूस असला पाहिजे. कारण समर्थ म्हणतात, हा देह जर याच्यातून जर आपल्याला सार्थकी जीवन जर लावायचं असेल आपलं, आणि या फेऱ्यातून जर आपल्याला सुटायचं असेल जन्म मृत्यूच्या, आणि एकदा मिळालेला जन्म घेऊन आता हा आपला उत्तमाचा देह समर्थाने दिलेला आहे, आता याच्यातून मोक्ष आपल्याला कसा प्राप्त होईल, याच्यातून आपण कसे सुटू, यासाठी मुख्य हरिकथा निरूपण. म्हणून समर्थ म्हणतात, थोडा वेळ तरी दिवसभरात थोडा वेळ तरी श्रवण करा, मनन करा, वाचन करा. समर्थ म्हणतायत, चांगले चांगले सत्पुरुषांचे ग्रंथ वाचा, काहीतरी उत्तमाचं लिखाण करा किंवा निरूपण ऐका. म्हणून या चतुसूत्रीमध्ये समर्थाने पहिलं सांगितलं, असा माणूस असला पाहिजे हरिकथा निरूपण. आता म्हणतात आहे दुसरे ते राजकारण. दुसरं काय सांगितलं आहे? राजकारण. ज्याला हरिकथा निरूपण चांगलं करायचं असेल, काय सांगितलंय? ज्याला हरिकथा निरूपण चांगलं करायचं असेल, म्हणजे आपलं जीवन भक्ती मार्गाला न्यायचं असेल, तर आमच्या आजूबाजूचं वातावरण सुद्धा ते शुद्ध आणि पवित्र असलं पाहिजे. कारण वातावरण जर गढूळ असेल, वातावरणात जर दोष असेल, तर ते आपल्याला सहसा त्या भक्तीमध्ये त्या भगवंताकडे जाऊ देणार नाही. म्हणून वातावरण आपल्या आजूबाजूला कसं आहे, आपल्याला आपलं मन, आपल्याला देह, आपलं हे सर्वस्व जीवन आहे ते भक्ती मार्गाला न्यायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्या आजूबाजूला असलेलं जे वातावरण आहे ते सुद्धा कसं असलं पाहिजे? शुद्ध आणि पवित्र असलं पाहिजे. ते शुद्ध आणि पवित्र तेव्हाच होऊ शकेल जेव्हा आपलं राजकारण उत्तम असेल. राजकारण काय आहे हो? राजकारण याचं राजकारण, या देहामध्ये काय राजकारण चाललंय ते पाहायचं, बाहेरचं राजकारण नाही. राजकारण उत्तम असलं पाहिजे. राजा चांगला पाहिजे हो, प्रजा चांगली आहे, कुटुंबाचा प्रमुख चांगला असेल तर. बघा, ज्याचं कुटुंब उत्तमाचं असेल, कोणाचं कुटुंब उत्तमाचं असतं, तर जो मुख्य प्रमुख जो असतो घरातला, तो जर व्यवस्थित असेल तर त्याचं कुटुंब सुद्धा उत्तम असते हो. म्हणून सांगितलंय, यथा राजा तथा प्रजा. मग जसा तुमचा कुटुंब प्रमुख असेल, कुटुंबाचा प्रमुख असेल, तशी त्याची प्रजा म्हणजे तसं त्याचं कुटुंब असतं. म्हणून कुटुंबाचा प्रमुख हा चांगला असेल तरच ते कुटुंब कसं असतं? चांगलं असतं. घरातील प्रमुख व्यक्ती जर स्वभावाने कडक असेल तर घरातील मुलं सहसा वाईट मार्गाला जात नाहीत, ती धाकात असतात. म्हणून त्या प्रजेचा पालक म्हणजे राजा, तो विष्णू अवतार आहे. म्हणून राजाला भूदेव असं म्हटलेलं आहे, किंवा राजाला भूपती असं सुद्धा म्हणतात. तो पृथ्वीवरचा मालक आहे, त्याने सांगावं आणि जनतेने ऐकावं. म्हणून तो धार्मिक असला पाहिजे, तो नीती न्यायाला बांधलेला असला पाहिजे, तो सदाचारी असला पाहिजे, सद्गुणी असला पाहिजे, तो वैराग्य संपन्न असला पाहिजे. सर्वात महत्त्वाचा तो विवेकी असला पाहिजे. विवेक खूप महत्त्वाचा आहे हो. विवेकाने जर आपल्याकडून कार्य घडत असेल, विवेक जर असेल, तर समर्थ म्हणतात जीवन जगणं खूप इझी आहे. विवेक पाहिजे. विवेकाशिवाय माणूस काहीच करू शकत नाही. त्या गोष्टीतून, कुठल्या पण गोष्टीतून तो बाजूला सरकू शकत नाही. आणि म्हणून त्याचा अंतर्भाव समर्थांनी राजकारणात दिलेला आहे. म्हणून राजकारण जर उत्तम असेल, याचा अर्थ राजा आणि राजाची वागणूक जर उत्तम असेल, तर प्रजा सुद्धा तेवढीच चांगली असते. म्हणून राजाचाच असर काळावर होतो, काळाचा असर राजावर होत नसतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आठवा म्हणजे कळेल राजा कसा असावा. असा राजा होता हो, खरंच साक्षात देव होता. किती उत्तमाचं वातावरण होतं, किती राजकारण त्यांचं किती उत्तमाचं होतं. त्यांची प्रजा कशी होती, रयतेवर त्यांचं भरपूर प्रेम होतं, प्रजेवर आपला त्यांचं भरपूर प्रेम होतं. आणि त्याप्रमाणे जसा राजा वागला तशी प्रजा होती हो. म्हणून समर्थ म्हणतात, जसा राजा असेल तशी त्याची प्रजा होते. मग राजाने कसं असावं? छत्रपती शिवाजी महाराजांसारखं असावं, जेणेकरून त्या प्रजेमध्ये आनंदी आनंदच असेल.
आज कित्येक काळानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ कसा होतो, त्यासाठी तसे राजे असले पाहिजेत. राजा कसा असावा, छत्रपती शिवाजी महाराजांसारखे असावे. म्हणून समर्थ म्हणतात विवेकी असला पाहिजे. म्हणून त्याचा ते असं राजकारणात समर्थाने दिलेलं आहे. मग राजा जर उत्तम असेल, यथा राजा तथा प्रजा म्हणून राजकारण हा दुसरा महत्वाचा भाग समर्थाने या चतुसूत्रीमध्ये घेतला. आता तिसरं दिलं आहे जे आहे सावधपण सर्व विषयी. म्हणजे आता समर्थाने तिसरी गोष्ट सांगितली आहे. पहिलं सांगितलं हरिकथा निरूपण, दुसरं सांगितलं राजकारण, आणि आता तिसरं सांगितलं आहे सावधपण सर्व विषयी. सावधपण, आता सावधानता शिकायची गरजच राहिली नाही. आता जे सावध आहेत तेच या जगाचा उद्धार करणार आहेत. जे बेसावध आहेत, जे बेफिकीर आहेत, ते देशाचं नुकसान करणार आहेत. जे लोक सावध आहेत, जे राज्याच्या आणि राजाच्या हिताच्या गोष्टी करतात आहे, ते स्वतः सावध आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात राजांनी कायम आपल्या रयतेचं सुख पाहिलं. रयतेला दुःख होऊ नये, रयतेला त्रास होऊ नये यासाठी त्यांनी प्रयत्न केले. रयतेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांची जी प्रजा होती किती प्रेम होतं, त्यांचंही प्रजेवर प्रेम होतं आणि प्रजेचंही राजांवर प्रेम होतं. असे होते आपले छत्रपती शिवाजी महाराज. मग त्यांच्या हितासाठी, राज्याच्या हितासाठी ते स्वतः सावध होते. मग त्यामुळे आपल्यामुळे कोणालाही बाधा होऊ नये म्हणून आज दिलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करणारी जी लोक आहेत त्यांना समर्थांनी सावधानता हा शब्द वापरला आहे. म्हणून इथे म्हटलं आहे तिसरे ते सावधपण सर्व विषयी. जसं समर्थ म्हणतात, आता सावधपण कशाला म्हणावं, जसं आपण जेवणाच्या आधी हात धुतो आणि हात न धुता आपण कधीच जेवत नाही, ते सावधपण आहे. हो, मग सावध कसं असलं पाहिजे, आपण जेवताना का हात धुतो, तर ती सावधानता आहे. आता आपण कोविडमध्ये बघितलं, आपण किती सावध राहायचो, माणसांपासून सावध, सगळ्या गोष्टींपासून सावध राहायचो. ही सावधानता होती. आणि त्या कोरोनामध्ये आपण शिकलो की सावधानता कशी असावी, माणसाने सावध कसं राहावं, हे कोरोनाने चांगलं शिकवलं आपल्याला. या कोरोनाने जशी आपल्याला सावधानता शिकवली, शारीरिक बाबतीतही शिकवली, स्वच्छतेच्या बाबतीतही शिकवली, तशी समर्थ म्हणतात सर्व विषयी सावधान. एकाच विषयी सावधान होऊ नका, सर्व विषयी सावधान. माणूस कसा असला पाहिजे, माणूस असला पाहिजे आपण कुठे फसणार नाही याची काळजी घेतली पाहिजे माणसाने. म्हणजे नेहमी दक्ष असला पाहिजे, कुठे आपण लुटले जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. सदा बेसावध जर आपण राहिलो तर गोंधळ होण्याची शक्यता आहे. कारण कित्येकदा आपल्याकडून जीवनात चुका होतात आणि नंतर लक्षात येतं की त्यावेळी जरा सावधानता ठेवली असती तर अशा प्रकारचं आपलं नुकसान झालं नसतं. असं बरेच कित्येक वेळा होतं. आपल्याला वाटतं किती वेळ निघून गेल्यावर ते तसं केलं नसतं, हे केलं असतं तर आज इथे हे संपन्न झालं असतं. परंतु त्यावेळी आपण तसा निर्णय घेऊन म्हणजे तसा निर्णय घेऊन टाकतो, परंतु नंतर कळतं की तिथे सावधपणा दाखवला पाहिजे होता. म्हणून म्हटलं आहे तिसरे ते सावधपण सर्व विषयी. सर्व विषयांच्या बाबतीत, एकच विषय सांगितला नाहीये समर्थाने. तिसरे ते सावधपण सर्व विषयी, सर्व विषयांच्या बाबतीत कसं असलं पाहिजे, सावधान असलं पाहिजे. आपण प्रवासाला निघत असताना आपण पॉकेट बरोबर नेतो, पण त्या पॉकेटमध्ये पैसे आहेत की नाहीत हे सुद्धा बघितलं पाहिजे. म्हणजे ते सावधपण आहे. जर आपण पॉकेटमध्ये पैसे आहेत की नाहीत हे बघितल्याशिवाय पॉकेट घेतलं, खिशात ठेवलं आणि बसमध्ये जाऊन बसलो, अर्ध्या प्रवासात गेलो आणि नंतर लक्षात आलं, ज्यावेळी कंडक्टर पुढे येतो त्यावेळी सांगतो तिकीट द्या, त्यावेळी लक्षात आलं, त्यावेळी पॉकेट उघडलं आणि पॉकेटमध्ये बघितलं तर पैसे नाही, म्हणजे हा बेसावधपणा आहे. असा बेसावधपणा चालणार नाही. त्यासाठी प्रवासाला जाण्याच्या अगोदरच आपण आपलं पॉकेट चेक केलं पाहिजे की माझ्याकडे पुरेसे पैसे आहेत का, तो प्रवास मी या पैशामध्ये करू शकेल का. हे सगळं जे आहे ते सावधानता काही अवघड नाही आहे. हो, छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला सावधपणा दिसून येतो. म्हणजे आपण त्याच्यासाठी दक्ष असलं पाहिजे, सावध असलं पाहिजे.
मग तसं समर्थ म्हणतात आहे, कारण हीच सावधानता आहे. गोंधळ नको आहे आपल्याला. गाडी आपण जसं घाटातून चालवताना हळू चालवतो, ही सुद्धा सावधानताच आहे हो. जगामध्ये असली कुठलीच कृती नाही जिथे सावधानता नाही. कारण या जगामध्ये जिथे आपण बेसावध राहिलो तर नक्कीच आपण तिथे फसणार आहोत. भगवंताचं नाव घेताना सुद्धा सावधानताच आहे. मी भगवंताचं नाम घेतो आहे, माझ्या मनात इतर विचार येऊ देता कामा नये, ही सावधानता आहे. ही सावधानता आपण बाळगली पाहिजे. दिवसभर जर माळ घेऊन जपत बसला तर ती सावधानता नाही आहे. जरी तू बसला असेल, जरी आपण बसलो असेल तरी सुद्धा त्या नामस्मरणामध्ये आपण दुसरा विचार, माझं मन दुसऱ्या विचाराकडे जाणार नाही, याची सावधानता आपण बाळगली पाहिजे. जसं आपण जेवताना हात धुतल्याशिवाय जेवत नाही, तसं स्मरणाला बसल्यानंतर, जपाला बसल्यानंतर, नामस्मरणाला बसल्यानंतर आपल्या मनामध्ये दुसरा कुठलाही विचार येऊ देता कामा नये. जरी येत असेल तरी त्याला कसं घालवायचं हे आपल्याला समजलं पाहिजे. कारण समर्थ म्हणतात सावधानता पाहिजे हो. हीच सावधानता आहे. मग बेसावध राहून आपल्याला चालणार नाही, कारण आपण तिथे फसले जाणार. तसं माझ्या मनात इतर विचार येता कामा नये, जसं आपण नामस्मरण करताना, ही सुद्धा सावधानता आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे. आता पहिलं सांगितलं हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकरण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. आता चौथा विषय सांगतात आहे. चौथा अत्यंत साक्षेप, फेडावे नाना आक्षेप, अन्याये थोर अथवा अल्प, क्षमा करीत जावे. आता समर्थांनी सांगितले चौथा दिलेला आहे अत्यंत साक्षेप, फेडावे नाना आक्षेप. साक्षेप चौथी गोष्ट, अत्यंत साक्षेप. साक्षेप म्हणजे प्रयत्न. सदैव मनुष्याने प्रयत्नशील असलं पाहिजे, हताश होऊन चालणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात केल्याने होत आहे रे, आधी केलेचे पाहिजे. नुसती स्वप्न बघून उपयोग नाही, केल्याने होत आहे, केल्याने होणार आहे, त्यासाठी काय केलं पाहिजे, आधी केलेचे पाहिजे. अगोदर करा मग होणार आहे, हे निश्चित आहे. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न केला तरच परमेश्वराची प्राप्ती आहे. समर्थाने सगळ्या जनतेला सावधानतेचा इशारा दिलेला आहे. उद्योग समतेचा विचार दिला, सदाचाराचा विचार दिला, हरिभक्तीचा विचार दिला. अशा प्रकारे 4 प्रकारच्या सूत्रींवर समर्थाने या संप्रदायाची मांडणी केलेली आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की जगाच्या पाठीवर अशा प्रकारचा बोध जो कोणी श्रवण करेल त्याचं जीवन खरंच धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सर्व विषयांच्या संदर्भात समर्थ म्हणतात सर्व विषयाच्या संदर्भात माणसाने सावध असलं पाहिजे. कुठली गोष्ट असू दे, जसं आपण बाजारात गेल्यानंतर भाजी घेतो, पण ती भाजी आपण अगदी निवडून चांगली घेतो, तिला कीड लागली असेल, ती खराब असेल तर ती आपण भाजी घेत नाही. तसं सावधान माणसाने असलं पाहिजे हो. सावधान, जिथे जाऊ तिथे सावधान असलं पाहिजे. बेसावध माणसाला खरंच हतबल करतं. म्हणून स्वामी समर्थ म्हणतात आहे की कोणी श्रवण म्हणजे जर अशा प्रकारचे बोध जर श्रवण केले तर आपलं जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ही सावधानता जी आहे ती आपल्या शरीराने बाळगली आहे, मनाने नाही बाळगली हो. डोक्यात जर कचरा जात असेल तर पापण्या बघा आपोआपच मिटतात. पापण्यांना बंद व्हा, कचरा येतोय असं सांगायची गरज लागत नाही. शरीराने ती सावधानता बाळगलेली आहे हो. आपला हात जर चपाती करत आहोत तर आपला हात जर चटका लागला असेल तर बरोबर आपला हात मागे येतो, मग ती सावधानता आहे. हातावर मच्छर बसल्याबरोबर आपला बरोबर लक्ष जातो, आपल्याला जाणवतं की मच्छर बसलेली आहे आणि त्याच्यावर हात जातो, म्हणजे आपल्याला कळतं आपल्या शरीराने ती सावधानता बाळगलेली आहे, परंतु मनाने मात्र नाही बाळगली. मन सतत भटकत असतो, मन एका जागेवर राहत नाही, मन चंचल आहे, जिथे न जावे तिथं जाऊन येतं. म्हणजे जसं शरीराने सावधानता बाळगलेली आहे तशी मनाने का नाही बाळगावी. शरीर मात्र सावध असते, झोपेमध्ये सुद्धा बघा ते सावध असते. म्हणून समर्थांनी चतुसूत्री सांगितलेली आहे. म्हणून चौथा अत्यंत साक्षेप, फेडावे नाना आक्षेप, अन्याय थोर अथवा अल्प, क्षमा करीत जावे. मग काय सांगितलंय, अन्याय म्हणजे समर्थ म्हणतात
की अत्यंत साक्षेप म्हणजे प्रयत्न. जो कष्ट करतो त्याच्याजवळ लक्ष्मी येते. जो आळसपणाने झोपून राहतो त्याच्या जवळची असलेली लक्ष्मी सुद्धा निघून जाते. मग अन्याये थोर अथवा अल्प क्षमा करीत जावे. मग कसं सांगितलंय? अन्याय थोर अथवा अल्प कुठलाही असो, तो मोठा असो या छोटा असो, पण समर्थ म्हणतात क्षमा करीत जावे. खूप उत्तमाची ओवी आहे. हेच तर आपल्याला जमत नाही, क्षमा करणं. जो तो म्हणतो माझा मीपणा मीच मोठा, मग क्षमा कोणी करावी? मग समर्थ म्हणून म्हटलेलं आहे, समर्थाने उत्तमाची ओवी दिलेली आहे. अन्याये थोर अथवा अल्प क्षमा करीत जावे. प्रत्येक माणसाकडून चुका होतात. तो असा एकही माणूस नाही ज्याच्याकडून चुका होत नाही, आणि सर्व गुणसंपन्नही एकही माणूस नाही असा ज्याच्यामध्ये एकही वाईट गुण नाही. प्रत्येकामध्ये काही ना काही, एक ना दोन वाईट गुण असतातच, परंतु त्याचबरोबर त्याच्याकडे चांगले गुणही असतात. त्यामुळे समर्थ म्हणतात आहे अन्याये थोर अथवा अल्प क्षमा करीत जावे. मग म्हटलंय की प्रत्येक माणसाकडनं या चुका होतात, आणि त्या चुका अशा धरून ठेवतो आपण की आयुष्यभर ते आपल्या लक्षात राहतात. किती वर्षानंतर सुद्धा आपण सांगू शकतो की आपल्याला कोण कधी काय कुठे कधी बोलला होता, आणि त्यावेळेस मी कसा होतो आणि आज मी कसा आहे. प्रत्येकाला आठवतो. चांगल्या गोष्टी कमी आठवतील, परंतु अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या बरोबर अगदी स्थळ काळ वेळ सगळं त्याला आठवेल. कुठे म्हटलं, काय म्हटलं, किती कधी म्हटलं, ते सगळं तो सांगू शकेल. यांनी माझं असं केलं होतं, पण आता मी त्याला कशाला मदत करू, आता मी त्याच्यापाशी कशाला धावून जाऊ. हे सज्जनाचे लक्षण नाही. सज्जनाचं ते लक्षण आहे की ज्या वेळेस कुणाला गरज असेल, समर्थ काय म्हणतायत, ज्या वेळेस कुणाला गरज असेल त्याच्यासाठी तो धावून गेला पाहिजे. दुर्जन मनुष्य सुखात आपल्याबरोबर राहतो, पण सज्जन जो मनुष्य आहे तो दुःखातही आपल्याबरोबर राहतो, आणि संकट पडलं तरी लोक दूर पळतात, परंतु तो सज्जन मनुष्य दूर पळत नाही. म्हणून समर्थ म्हणतात लहान असतील किंवा मोठे असतील त्यांना क्षमा केली पाहिजे, आणि नुसती क्षमा करीत जावी, नाहीतर जाणावे पराचे अंतर. क्षमा जर केली नाही तर काय म्हटलंय, जाणावे पराचे अंतर, उदासीनता निरंतर, नीती न्यायासी अंतर पडोच नदी. मग आता म्हटलंय चौथी गोष्ट समर्थाने सांगितली की समर्थ म्हणतात व्यासंग असला पाहिजे, चिकाटीचा व्यासंग, आणि इतरांचे आक्षेप यांचे निरसन त्याला करता आलं पाहिजे. तसंच इतरांचे लहान थोर जे अन्याय आहेत, ज्याने अन्याय केले आहे त्याने क्षमा करण्याची वृत्ती त्याच्या ठिकाणी असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून म्हटलं आहे समर्थाने, तो लोकांच्या अंतकरणातील भाव जाणणारा असला पाहिजे, निरंतर तो अलिप्त असला पाहिजे, आणि कुठल्याही परिस्थितीत त्याने नीती न्याय सोडून वागता कामा नये. म्हणून समर्थांनी माणसामध्ये सत्वगुणाचा अधिक प्रभाव वाढावा, सत्वगुणी माणसाने व्हावं, आणि दुसऱ्याचं अंतःकरण जाणावं. आपण दुसऱ्यांचं अंतःकरणच जाणत नाही, म्हणून म्हटलंय पराचे अंतर जाणावे. जाणावे पराचे अंतर म्हणजे पराचे अंतर म्हणजे दुसऱ्याचं मन, दुसऱ्याचं अंतःकरण, दुसऱ्याचं मन ओळखलं पाहिजे. आपल्यामुळे कोणी दुःखी झालंय का, आपल्याकडून काही चुकलंय का, आपल्याकडून कोणाचे मन दुखावले गेले आहे का, याची आपण काळजी घेतली पाहिजे. लोक आपल्याला मनाला जर कोणी दुःख दिलं असेल तर ते उगाळत बसतात, पण आपण दुसऱ्याचं मन किती दुखावलंय हे आपण विचार करत नाही. म्हणून समर्थ म्हणतात आपणास चिमटा घेतला त्याने जीव कासावीस झाला. काय म्हटलंय, आपणास चिमटा घेतला त्याने जीव कासावीस झाला. म्हणजे स्वतःला जर चिमटा काढला तर काय होतं, दुखतं की नाही हो, जीव कसा होतो, कासावीस होतो. मग समर्थ म्हणतात आपणाहुनी दुसऱ्याला पारखीत जावे. मग आपण दुसऱ्याला चिमटा घेतला तर त्याला सुद्धा दुःख होणार की नाही हो, त्याला सुद्धा तो दुखणार आहे, त्याला सुद्धा लागणार आहे. मग आपल्याला जर चिमटा घेतलेला लागतो आहे तर त्याला सुद्धा तो लागणार आहे. म्हणून आपणाहुनी म्हणजे माझ्यासारखं माझ्याबरोबर जे होत आहे ते पण दुसऱ्याला पण तसाच त्रास होतोय. म्हणून म्हटलंय आपणाहुनी दुसऱ्याला पारखीत जावे. आम्हाला चिमटा घेतला तर आमचा जीव कसा झाला, कासावीस झाला, तर आम्ही दुसऱ्याला का त्रास द्यावा, उलट त्याला सहकार्य करावं, त्याला मदत करावी. म्हणून समर्थ म्हणतात दुर्जन सापडवणी सोडावे. दुर्जन काय करावे, सापडवणी सोडावे.
काय करावे, सापडून सोडावे. दुर्जन शोधायचा आणि सोडायचं कसं, तर परोपकार करून. त्याने कधी आपल्याला मदत केली का, मग त्याला काय गरज आहे मदत करायची मला, असं नाही हो. जो मनुष्य दुसऱ्याचं अंतःकरण ओळखतो, जो मनुष्य दुसऱ्याचं अंतःकरण ओळखतो, त्याच्या अंतःकरणाप्रमाणे तो वागतो आणि त्याला भाग्य प्राप्त होतो. आणि न्याय आणि नीतीने ते वागलं पाहिजे, न्यायाने वागलं पाहिजे आणि नीतीने त्याला राहता आलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, संकेते लोक वेधावा, संकेते लोक वेधावा, एकूण एक बोधावा, प्रपंच ही सावरावा, यथान शक्त्या. मग एका बाजूला समर्थ राजकारण सांगतात आहे, पण दुसरं राजकारण सांगत असताना जेव्हा आम्ही स्वतःचं कुटुंब व्यवस्थित चालवू शकू, जर आपलं स्वतःचं कुटुंब जर आपण व्यवस्थित चालवू शकू, तर तेव्हा आपण इतर लोकांना आम्ही चांगलं मार्गदर्शन करू शकू. जो स्वतःचाच प्रपंच व्यवस्थित करू शकत नसेल, तर तो समाजकारण आणि राजकारण काय करू शकेल. ज्याला अनेकांच्या घराला आधार द्यायचा आहे, अनेकांची घरं सावरायची आहेत, त्याचं पहिलं घर आपलं स्वतःचं घर आहे हे त्याने कधी विसरू नये. मी 10 मुलांना शहाणा करण्याचा जेव्हा प्रयत्न करतो, तेव्हा पहिला मुलगा माझा आहे, त्याला पहिलं शहाणं केलं पाहिजे आणि मग माझ्याबरोबर इतरांचाही लाभ केला पाहिजे. म्हणून आधी आपण करावं आणि आपल्या घरापासून ती आपण सुरुवात करावी. म्हणून आधी केले मग सांगितले, आधी करावं, आधी प्रत्यक्षात ते आपण आणावं आणि नंतर मग दुसऱ्याला सांगावं. आपल्या घरापासून सुरुवात करावी, कारण चांगल्या गोष्टींची सुरुवात ही आपल्यापासूनच केली पाहिजे. कारण नुसते जर आम्ही लोकांना सांगत गेलो तर आपण म्हणतो तुम्ही असं कसे वागता ते पहा पहिले. लोक आपल्याला बोलणार, तुम्ही बघा आधी पहिलं कसं वागतंय, नंतर आम्हाला सांगा. लोक त्याला म्हणतात जे आधी तसं वर्तन करतात. म्हणून आधी केले मग सांगितले त्याची भाग्य पुरुष झाले, ते थोर लोक आहेत. म्हणून समर्थ म्हणतात, संकेते लोक वेधावा, संकेताने लोक ओळखता आली पाहिजे आणि ते शोधल्यानंतर त्यांना योग्य बोध करता आला पाहिजे, योग्य मार्ग दाखवता आला पाहिजे. म्हणून समर्थांनी इथे म्हटलेलं आहे, संकेते लोक वेधावा, एकूण एक बोधावा, प्रपंच ही सावरावा, यथानुशक्त्या. म्हणजे जेवढी शक्ती असेल तेवढ्या पूर्ण शक्तीनिशी आपण आपला संसार सुखाचा करता आला पाहिजे. प्रपंच म्हणजे नुसतं आपलं स्वतःचंच कुटुंब नाही, तर प्रपंच म्हणजे त्याच्यामध्ये इतरही आलं. प्रपंच ही सावरावा, यथानुशक्ता. म्हणजे जन्माला आला म्हणजे प्रपंचात पडला आणि तो नुसता कुटुंबापुरता मर्यादित नाही, तर माझं कुटुंब हे अवघं कुटुंब झालं पाहिजे. माझं एकट्याचं कुटुंब नाही. म्हणून म्हटलंय वसुधैव कुटुंबकम. संतांनी कधीच स्वतःचं कुटुंब पाहिलं नाही. हे विश्वची माझं घर, हे विश्वची माझे घर, हे माझं हे परक्याचं असं त्यांनी कधीच केलं नाही. हे फक्त लहान मनाची लोकच करू शकतात. या जगामध्ये असलेले थोर लोक या सगळ्या वसुधेला, या सगळ्या पृथ्वीला आपलं कुटुंब मानतात. म्हणून म्हटलंय, हे विश्वची माझे घर, अशी ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. उलट समर्थ म्हणतात, कुटुंबाचा प्रवास, कुटुंब ही जी एक संकल्पना आहे, या कुटुंबाचा प्रवास घरापासून तो विश्वापर्यंत पोहोचला पाहिजे. असं जर करता आलं तर खऱ्या अर्थाने आपल्याला उत्तम प्रपंच करता आलं असं आपण म्हणू. म्हणून पुढे समर्थाने दिलेला आहे, प्रपंच समय ओळखावा, धीर बहुत असावा, संबंध पडो नेदावा, अति परितयाचा. मग ज्या माणसाला कार्यकर्ता व्हायचं आहे, ज्या माणसाला मोठं व्हायचं आहे, त्याला अधीर होऊन चालणार नाही. संसारात सुद्धा आपल्यावर सुखदुःखाचे प्रसंग येतातच. असं कोण आहे हो की ज्याच्यावर दुःखाच येतं आहे,
सुख नाहीच आहे किंवा सुखच येत आहे, दुःख नाही आहे. भगवान बुद्धांकडे एक बाई रडत आली आणि महाराजांच्या पायावर तिनं डोकं ठेवलं आणि भगवान बुद्धांना म्हणाली की महाराज, माझा पुत्र मरण पावला आहे, त्याचा उद्धार करा. मला आता त्याच्या पाठीमागे कोणीच नाही, तो आता गेलेला आहे. आता मी कसं जगणार? त्याला तुम्ही काही करून जिवंत करा. परमेश्वराने माझ्याच कुटुंबात असं दुःख का द्यावं? बुद्धदेव म्हणाले की तुमच्या मुलाला जिवंत करणे काही अवघड काम नाही. फक्त एक काम करा, ही वाटी घ्या आणि गावात कोणीकडे जा, सगळ्यांकडे जा, कोणाहीकडे जा, गावात सगळ्यांकडे जा, कोणाही जवळ जा आणि त्याकडे जाऊन ही वाटीवर गोबऱ्या भरून आणा. पण अशाकडून त्या आणा की ज्याच्याकडे आजपर्यंत कोणी मृत्यू पावलेला नाही. त्या बाईचे ते लक्षात आलं नाही. ती गावभर फिरली. जेव्हा गौतम बुद्धांकडे ती परत आली आणि म्हणाली, महाराज, या जगात असं कुणीही नाही आहे ज्याच्याकडे कोणी मृत्यूच पावला नाही, कोणाकडेच दुःखच आलं नाही. आपण माझं कुटुंब माझं दुःख मला मोठं वाटतं आहे आणि दुसऱ्याचं दुःख आम्हाला कधी वाटतच नाही. तसं समर्थ म्हणतात, दुसऱ्याचं दुःख आपल्याला हलकं वाटतं. दुसऱ्याचं दुःख बघून आपण कधी हळहळले का? तेव्हा आमचा जीव तुटला का? म्हणून समर्थ म्हणतात आहे की असं प्रपंच समयो ओळखावा, धीर बहुत असावा. हिमतीने काम केलं पाहिजे, घाबरून चालायचं नाही. समर्थांना भित्रे लोक अजिबात आवडत नाही. तो समर्थ स्वतः समर्थ आहे, त्यामुळे त्यांचे शिष्य सुद्धा तसे समर्थ असले पाहिजेत. म्हणून समर्थांनी म्हटलंय, भवाच्या भये काय भीतोस लंडी, भवाच्या भये काय भीतोस लंडी, धरी रे मना धीर धाकासी सांडी. समर्थांचं वचन आहे हो. भवाच्या भये काय भीतोस लंडी, धरी रे मना धीर धाकासी सांडी. रघुनायका सारिखा स्वामी श्री नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. आपण कोणाचे भक्त आहोत? आपण श्रीरामांचे भक्त आहोत. मग कशासाठी भीती वाटते आहे? आम्ही काय कुणाचे खातो? श्रीराम आम्हाला देतो. मग ज्या अर्थी आपल्याला भीती वाटते त्या अर्थी तुम्ही भगवंताचे खरे भक्त नाही आहात. जो खरा भगवंताचा भक्त आहे त्याला भीती नसते हो. जसं वाघाच्या पिल्ल्याला कधी भीती असते का? कारण त्याचे आई वडीलच शूर आहेत. म्हणून ते वाघाचे पिल्लू सुद्धा जंगलातून ऐटीत चालते बघा. आपल्यापेक्षा जरी कोणी मोठा प्राणी आला तरी ते त्याच्यावर गुरगुरते, कारण त्याला माहित आहे की माझ्या पाठीवरती कोण आहे. म्हणून माझ्या पाठीशी तो भगवंत असल्यामुळे त्याच्या भरोशावर आपल्याला सावरता आलं पाहिजे. तसंच आमच्या पाठीशी कोदंडधारी राम असताना आपल्याला जर भीती वाटते, याचा अर्थ आपण त्याचे खरे अनन्य नाही. आम्ही जर अनन्य असू, आम्ही श्री प्रभू रामचंद्रांचं जर बल आपल्याला निश्चित माहीत आहे, तर घाबरायचं काही कारण नाही. म्हणून म्हटलंय, भवाच्या भये काय भीतोस लंडी, धरी रे मना धीर धाकासी सांडी. घाबरू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे. या दृश्य जगताला जर आम्ही घाबरलो तर समर्थ म्हणतात, जर तू दृश्य जगताला घाबरतो आहेस तर प्रत्यक्ष प्रसंग जर तुझ्या डोळ्यासमोर आला तर काय होईल? घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. भगवंत असं सतत सांगत असतात. म्हणूनच समर्थ म्हणतात, धीर बहुत असावा. म्हणून पुढे दिलाय समर्थाने, प्रसंग समयो प्रपंच समयो ओळखावा, धीर बहुत असावा, संबंध पडवणे दावा अति परितयाचा. संकेताने त्याने लोकांना आकर्षित करून घ्यावा आणि लोकांना उपदेश करावा, शहाणं करावं. यथानुशक्त्या त्यांचा प्रपंच सावरण्यासही त्यांना मदत करावी. पुढे म्हटलंय, प्रपंचात वेळा प्रसंगाचे भान ठेवावे. वेळ प्रसंगाचे कठीण समयी धीर सोडू नये. यथायोग्य ते सर्व करीत असताही प्रपंचात अधिक गुंतू नये. यथायोग्य तर सगळं करावं, परंतु प्रपंचातही अधिक गुंतून राहू नये. उपाधीसी विस्तारावे, उपाधीत न सपडावे. निचत्व पाहिलेच घ्यावे आणि मूर्खपण. मग आपल्या कार्याचा व्याप वाढवावा, पण त्यात जास्त गुंतू नये. सुरुवातीपासूनच आपण आपल्याकडे कमीपणा घ्यावा. मूर्खपणाही थोडा घेतला म्हणून काही होत नाही. समर्थ म्हणतात,
उपाधीस विस्तारावे, दोष देखून झाकावे, अवगुण अखंड न बोलावे, दुर्जन सापडो न सोडावे, परोपकार करूनी दुसऱ्याचे दोष दिसले तर त्यावर पांघरून घालावं, कुणाचेही अवगुण कधीच बोलून दाखवू नयेत, दुर्जनांची गाठ पडली तर त्यांना समज देऊन त्यांच्यावर उपकार करून त्यांना सोडवून द्यावं. मग उपाधीस विस्तारावे, आपल्याला जे काही प्राप्त झालं आहे त्याचा फार ठेका मिरवू नये, अहंकार टाकला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात उपाधीस न सपडावे, आपण उपाधी सापडू नये, आपण उपाधी विरहित असलं पाहिजे. करावं आपण पण मी केलं असं म्हणू नये. करणे हे आपलं काम आहे आणि केल्यानंतर यशाचं जे श्रेय आहे ती भगवंताची कृपा मानावी. माणसं स्वतःच काहीच करत नाहीत आणि मला श्रेय द्या असं म्हणतात. म्हणून समर्थ म्हणतात माणसाने व्यवहारामध्ये लहानपण धारण केलं पाहिजे. खऱ्या ज्ञानाचं लक्षण ते आहे की जो ज्ञानी आहे तो नम्र असला पाहिजे. लोक ज्ञान नसताना सुद्धा अहंकार करतात. म्हणून समर्थ म्हणतात जे येत नाही ते आलं पाहिजे आणि आल्यानंतर सुद्धा मला काहीही येत नाही या भावात माणसाने राहिलं पाहिजे. आपल्यापेक्षा कितीतरी लोक सगळ्या क्षेत्रात पुढे आहेत, मग का मी अहंकार करावा? ज्या अर्थी आपण अहंकार करतो आहे याचा अर्थ जगाचं खरं ज्ञान माणसाला झालेलं नाही. म्हणून म्हटलंय विद्या विनयेन शोभते. जर आपण खरे ज्ञानी असू तर ज्ञानाला नम्रता अधिक शोभून दिसते. जसं सौंदर्य ज्याच्याकडे आहे त्याला दागिना जर घातला तर ते सौंदर्य अधिक खुलून दिसते. सोन्याला जर तो सुगंध आणला तर सोने पे सुहागा होऊन जाईल. म्हणून म्हटलं आहे नीचत्व पाहिल्याचे घ्यावे आणि मूर्खपणा. ज्ञानी माणसाला सुद्धा नम्रतेने ऐकता आलं पाहिजे. नम्रता हा माणसाचा अलंकार आहे. ती बोलण्यात नम्रता असली पाहिजे, त्याच्या वागण्यात नम्रता असली पाहिजे, त्याच्या भावात नम्रता असली पाहिजे. नम्रता ही त्याच्या कणाकणात भरलेली असली पाहिजे. म्हणून पुढे समर्थ म्हणतात दोष देखून झाकावे. अनेक लोकात काहीतरी दोष असतात, प्रत्येकामध्ये काही ना काही दोष आहेत. जगात दोष नाही असा माणूस नाही, पण हे जगत अवगुण आणि सद्गुणांचं मिश्रण आहे. कारण माणसामध्ये सगळे सद्गुण आहेत असा शोधून सापडणार नाही आणि तो सापडला तर तो माणूसच नाही, तो साक्षात भगवंतच आहे. म्हणून माणूस म्हटला की त्याच्यात काहीतरी दोष सापडणारच आणि त्याला दोष दिसत नाहीत. ते शेजारच्याला दिसतात, तो दोष लोकांच्या लक्षात येतात, आपल्याला दिसत नाहीत. आपल्याला दोष लक्षात येणं याला आत्मपरीक्षण हवं आहे, आत्मनिरीक्षण हवं आहे. मग त्यातून आत्मनिवेदन होईल आणि त्यातून आत्मपरिवर्तन होईल. म्हणून समर्थ म्हणतात दोष देखून झाकावे. कोणीतरी कार्यकर्ता एखादा दिसला तरी त्याच्यात दोष असतात, पण तो कुठल्या कामाचा आहे हे ओळखता आलं पाहिजे. या जगामध्ये कोणीही अयोग्य नाही आणि कुठला तरी दोष प्रत्येकामध्ये आहे. म्हणून ज्याच्यामध्ये तो उत्तम गुण आहे त्या गुणानुसार त्याला मानलं पाहिजे आणि त्याचे दोष झाकले पाहिजे. त्याचे दोष सदैव प्रगट करणे याचा अर्थ त्याला आपल्यापासून दूर करणे आहे. दोष असतील तरी दोषाला आपण पांघरून घातलं पाहिजे, त्याला सन्मार्ग दाखवला पाहिजे आणि त्याला उत्तम कार्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. हा खरा राजकारणाचा भाग आहे. म्हणून जगामध्ये सगळे लोक आपले आहेत, म्हणून राजाने सगळ्या लोकांची परीक्षा केली पाहिजे आणि परीक्षांती त्यांचे चांगले गुण प्रगट केले पाहिजेत. म्हणून पुढे म्हटलंय तरे भरोच नये, सुचावे नाना उपाये, नव्हे त्याची करावे कार्ये दीर्घ प्रयत्ने. म्हणजे तरे वाईटपणे वागू नये. तरे वाईटपणे समर्थ म्हणतात वागू नये. अडचणीत सापडलं असताना नाना उपाय योजून सुटका करून घ्यावी आणि दीर्घ प्रयत्नाने असंभाव्य कार्यही करून दाखवावं. फड नासोची नेदावा, पडला प्रसंग सावरावा, अतिवाद न करावा कोणी एकासी. म्हणजे समुदायात फूट पडू देऊ नये. कठीण प्रसंगी धैर्याने सर्वांना सावरून धरावं, कुणाशीही अतिवाद करू नये. समर्थांनी म्हणूनच या समासामध्ये राजाने कोणती काळजी घ्यावी आणि या राजाला मदत करत असताना आपण सुद्धा कोणती काळजी घ्यावी हे इथं सांगितलं आहे. ज्याला लोकसंग्रह करायचा आहे, कारण राज्य करायचं असेल तर लोकसंग्रहाची अत्यंत गरज आहे. आपल्याला माहीतच आहे की आज लोकांचं राज्य आहे आणि या लोकांच्या राज्याचा जो नेता आहे लोकप्रतिनिधी, ते सर्व लोकांचा प्रतिनिधी तो असल्यामुळे त्याला स्वतः श्रीरामांप्रमाणे गुण संपादन करावे लागतात. म्हणून श्रीराम आपला आदर्श आहेत. श्रीरामांच्या पाठीशी संपूर्ण अयोध्या नाही तर भारतवर्षाचे लोक
श्रीरामचंद्रांच्या पाठीशी होते. म्हणून जे कार्य होऊ शकत नाही ते कार्य आपल्या हातून होण्यासाठी दीर्घ प्रयत्नांची गरज आहे. देश सांभाळण्यासाठी खूप चांगले गुण त्यांच्यामध्ये पाहिजे, असा राजा असला पाहिजे. म्हणून समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांचं वर्णन करताना म्हटलंय, धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार, झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे. शिवरायांचे आठवावे, जीव तृणवत मानावे, इहलोकी परलोकी भरावे कीर्ती रूपे. शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे. या भूमंडळीचे ठाई धर्मरक्ष इसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला नाही तुम्हा कारणे. राजा हा प्रजाहित दक्ष असला पाहिजे, अगदी शिवाजी महाराजांसारखा असला पाहिजे हो. तो लोकसंग्रह तेव्हा होऊ शकतो जेव्हा राजा हा गुणवान असतो. राजा गुणवान असेल तर लोक त्याच्या पाठीशी असतात. म्हणून राजाजवळ सगळ्या सद्गुणांचा समुच्चय असला पाहिजे. कोणता माणूस कोणत्या कामाचा आहे, कोणत्या माणसाकडनं कोणतं काम करून घेतलं पाहिजे, हे जसं कुटुंबामध्ये जसा कुटुंब प्रमुख काम करून घेतो, तसं राज्यकर्ता सुद्धा राज्यामध्ये असलेल्या लोकांकडनं ते काम करून घेतो. म्हणून लोकसंग्रह हा श्रीरामांकडे होता, श्रीरामचंद्रांकडे होता. कारण उद्या श्रीरामांचा राज्याभिषेक होणार. रामचंद्रांना राजा दशरथांनी, म्हणून आदल्या दिवशी दशरथ राजांनी श्रीरामांना बोलवलं आणि सांगितलं की हे राम, आता मी वृद्ध झालेलो आहे, हे सारं राज्य तुला सांभाळायचं आहे, कारण तू या कुळाचा ज्येष्ठ पुत्र आहेस. त्यामुळे हे राज्य तुझ्याकडे सुपूर्द करायचं आहे. त्यामुळे उद्या तुझा राज्याभिषेक होणार आहे. श्रीरामांनी म्हटलं ठीक आहे, पण रात्रीतच तो निर्णय बदलला. मंथरेने कैकईचे कान भरले. सकाळी उठल्याबरोबर कैकईची भेट घ्यावी, तर कैकई कोपभवनात होती. रात्रीच तिने दशरथाला बोलावून घेतले होते की उद्या रामांचा राज्याभिषेक आहे आणि या रात्री ही सगळी कैकवी कोपभवनात काय करते आहे. तिने रात्रभर अकांड तांडव केला. तिने मंथरेने सांगितलं की तुझ्याकडे आता 2 वर शिल्लक आहे, ते तू मागितले नाहीस, ते आता त्या वरांचा तू वापर करून घे. आणि पहिला वर माग की श्री रामचंद्रांना 14 वर्षांचा वनवास, आणि दुसरा वर माग की भरताला राज्याभिषेक. ती म्हणाली त्यातला एक वर मी मागू शकते, भरताचा राज्याभिषेक व्हावा असं मला वाटतं, पण रामाला वनवासाला कशासाठी पाठवायचं आहे, नाही पाठवायचं. तर मंथरा तिचे कान भरते. आणि तुला माहित आहे का की सगळ्या राज्यातले सगळी लोक जी आहेत ती म्हणते कैकई की रामाचा काही दोष नाही याच्यामध्ये. भरताचा राज्याभिषेक व्हावा ही माझी इच्छा आहे, परंतु रामाचा काही दोष नाही, त्याला कशाला शिक्षा द्यावी. मग मंथरेने कान भरले की तुला माहित नाही, सगळ्या राज्यातले सगळे लोक श्रीरामांच्या पाठीमागे आहेत. ते जर इथे राहिले तर जनकशोक होईल. सगळे लोक भरताच्या पाठीमागे लागतील, त्याला राज्य करू देणार नाहीत. रामांना गादीवर बस म्हणून आग्रह धरतील. रामाला दूर जर ठेवलं तरच भरत राज्य करू शकेल. असे उलटे सल्ले देणारे बाजूला असतात हो, हे कायम आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून कोणाचं ऐकावं, तो कसं सांगतो आहे, कसं आपल्याकडून वदवून घेत आहे, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. कारण सल्ले देणारे बहुत आहेत, सल्ले देणारे खूप आहेत, परंतु तो सल्ला उत्तमाचा आहे का हा आपण विचार केला पाहिजे. कारण एक सल्ला जर आपला चुकला, जर ऐकून आपण जर काही निष्कर्षापर्यंत पोचलो तर नंतर आपल्याला पश्चातापाशिवाय काही जागा उरत नाही. म्हणून सल्ला कोणाचा घ्यावा, कोणत्या व्यक्तीचा घ्यावा हे आपल्याला कळलं पाहिजे, हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून कोणाचं ऐकावं, कोणाचं ऐकू नये हे जाणत्याने ठरवलं पाहिजे. आपल्या हिताचा सल्ला आहे, आपल्या हिताचा आहे की अहिताचा आहे हे आपण विचार केला पाहिजे. आता तिला असं वाटलं की माझ्या भरताचा राज्याभिषेक केला पाहिजे. दुसऱ्या दिवशी भरताला राज्याभिषेकासाठी तयार केलं आणि श्रीरामांना वनवासात पाठवलं. पण वनवासात जात असताना श्रीरामचंद्रांना लक्ष्मणाने सांगितलं की एक काम आपण करू शकतो, भरताचा राज्याभिषेक कसा होईल, ज्येष्ठ तू आहेस, तुझा राज्याभिषेक व्हायला पाहिजे, सगळे लोक तुमच्या पाठीशी आहेत, तू तयार राहा. त्यावेळेस श्रीराम म्हणाले की मी पितृ आज्ञा पालन करणार आहे. जरी लोक माझ्या पाठीशी असली तरी तो राज्यावर राजा म्हणून बसणार नाही, कारण तो सुद्धा माझा भाऊच आहे.
भरत हा सुद्धा काय माझा भाऊच आहे. भाऊ कसा असावा तर तो भरतासारखा असावा. भरताने श्रीरामांच्या दोन्ही पादुका सिंहासनावर ठेवल्या आणि मी दास म्हणून या राज्याला सांभाळू लागला. तो राम वनामध्ये गवतावर झोपत होते आणि भरत नंदीग्रामात जाऊन स्वतः गवतावर झोपत होते. हे वनात राहून वन भोगत होते श्रीराम, तर भरत नगरात राहून वनाचे जीवन जगत होता. म्हणून आम्हाला श्रीराम हे आदर्श आहेत. म्हणून समर्थ म्हणतात आहे, तरे भरोचन ने सुसावे नाना उपावे, नवे त्याची करावे कार्य दीर्घ प्रयत्ने. मग श्री रामचंद्रांनी किती दीर्घ प्रयत्न केले हो. वनामध्ये किती दिवस 14 वर्ष घालवली. पहिले रामाने वनवास भोगला, वसिष्ठांकडे ज्ञानाचा आणि विश्वामित्रांकडे शस्त्रांचा अभ्यास केला. एकीकडे शास्त्र समजून घेतलं, दुसरीकडे शास्त्र चालवणं शिकले. म्हणून परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम धर्मस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. रघुवंशामध्ये एकापेक्षा एक महान असं राजे होऊन गेले. म्हणून समर्थ म्हणतात आहे की अशी बसलेली चांगल्या माणसांची आपली बसलेली जी घडी आहे ती विस्कटीत करू नका. फळ नसोची नेदावा, पडिल्ला प्रसंग सावरावा, अतिवाद न करावा कोणी एकासी. माणसाकडे जरा थोडाशी सत्ता आली, सामर्थ्य आलं, शक्ती आली की माणूस कोणाशीही वाद घालायला तयार होतो. तसं होता कामा नाही, तसं आपण करता कामा नाही. विनाकारण कोणाशी वाद घालत बसू नये. म्हणून जो मनुष्य वादातून काहीतरी चांगलं करू शकेल किंवा त्यांच्याशी असा वाद करायचा की ज्याच्यातून सुसंवाद व्हावा तर वाद करावा. जर सुसंवाद होत नसेल तर शहाण्या माणसाने वाद टाळावा. कारण वाद केल्यानंतर त्याच्यातून चांगलं निर्माण काहीच होत नाही. करी वाद संवाद तो हितकारी. जर हिताचं होत असेल तरच वाद करावा. वादाने बुद्धीचा नाश होतो. म्हणून समर्थ म्हणतात आहे म्हणून समर्थाने पुढे दिले, दुसऱ्याचे अभिष्ट जाणावे, बहुतांचे बहुत सोसावे, न सोसे तरी जावे दिगंतराप्रती. मग म्हटलंय दुसऱ्याचे अभिष्ट चिंतावे. कोणी असेल कोणाचंही चांगलंच व्हावं अशी इच्छा असावी. वाईट आमच्यामध्ये काहीतरी दिसते आहे. जेव्हा आपण दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो तेव्हा 3 बोटं आपल्याकडे आहेत हे कधी विसरू नये. म्हणून समर्थ म्हणतात आपण अभिष्ट चिंतन केलं पाहिजे. म्हणून समोर येणाऱ्या सगळ्या लोकांचं कल्याण झालं पाहिजे, कोणाचंही अकल्याण होऊ नये. जगामध्ये सगळीकडे असलेले जे लोक आहेत ती सुखी झाली पाहिजेत. आणि जेव्हा आपण समस्तांच्या सुखाचा कल्याणाचा विचार आम्ही करू तेव्हा लोक आपल्याला मानायला लागतील. तुम्ही जितके संकुचित व्हाल तितके लोक तुम्हाला दूर करतील, जितके तुम्ही व्यापक व्हाल तितके लोक तुम्हाला जवळ करतील. म्हणून कोणालाही कुठल्याही प्रकारचा आजार होऊ नये. सगळ्यांना निरामय अशा प्रकारचं आयुष्य प्राप्त व्हावं, निरोगी जीवन जगता यावं. सर्वे भद्रान पच्छन्तु. सगळ्या लोकांना चांगलं पाहण्याची बुद्धी दे रे समर्था. आमच्या नजरेलाच ती सवय झाली पाहिजे. आम्ही जिथे नजर टाकू ते चांगलंच आम्हाला दिसलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात माणूस वाईट नाही आहे. माणसाचा चांगला गुण शोधा आणि त्याला चांगल्या कामाला लावा. म्हणून समर्थ इथे पुढे म्हणतात आहे, दुःख दुसऱ्याचे जाणावे, कोणीतरी वाटून घ्यावेत, बरे वाईट सोसावे समुदायाचे. अनेकांचं आपल्याला सोसता आलं पाहिजे, सहन करता आलं पाहिजे. जो मोठा माणूस असतो, जो जितक्या उंचीवर असतो त्याला अनेकांचे सहन करायची शक्ती त्याला प्राप्त झालेली असते. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, समर्थांनी त्याच्या पुढे दिलेलं आहे की दुःख दुसऱ्याचे जाणावे, ऐकून तरी वाटून घ्यावे, बरे वाईट सोसावे समुदायाचे. दुसऱ्याचे दुःख जाणावं आणि सहानुभूतीने ऐकून वाटून घ्यावं आणि आपल्या समुदायाचं बरी वाईट सहन करावे. जे काही आहे त्याच्यात त्यांना मदत करावी. अपार असावे पाठांतर, सन्निधचे असावा विचार, सदा सर्वदा तत्पर परोपकारासी. खूप पाठांतर असावे, नेहमी विचारपूर्वक जाणावं. तसंच परोपकार करण्यासाठी सदैव आपण तत्पर असलं पाहिजे. भगवंताचं आपलं पाठांतर खूप श्लोक पाठ असले पाहिजे, स्तोत्र पाठ असले पाहिजे, जेणेकरून आपली जी वाणी आहे ती शुद्ध होत जाईल. आपल्याला ते सतत आपल्या मुखामध्ये आलं पाहिजे. शांती करून करवावी, तर रे सांडून सांडवावी, क्रिया करून करवावी, बहुता करवी. स्वतः अत्यंत शांत राहावं आणि इतरांनाही शांत करावं. आपण तरेवाईकप्रमाणे वागू नये, तरेवाईकपणाने वागू नये, इतरांनाही वागू देऊ नये. आपण स्वतः कार्य करीत राहावं आणि अनेकांना म्हणजे अनेक लोकांकडून हित करून घ्यावं. करणे असेल अपाय तरी बोलून दाखवू नये, परस्परेची प्रचिती आणावा.
अपाय करायचा असेल तर तो बोलून दाखवू नका. दुसऱ्याकडून कार्य करून घेणं, त्याला प्रोत्साहन द्यावं, ते प्रचितीस आलं पाहिजे. जो बहुतांचे सोसिना त्यास बहुत लोक मिळेना, बहुत सोसिता उरेना महत्व आपुले. व जो अनेक लोकांचं बोलणं वागणं सहन करीत नाही त्याला लोकसंग्रह करता येत नाही. पण म्हणून जास्त सोशिकपणाही दाखवू नये, नाहीतर आपलंच महत्व राहत नाही. राजकारण बहुत करावे परंतु कळोच नेदावे, परपिढेवरी नसावे अंतःकरण. मग आपण काय करतो याचा कुणालाही थांगपत्ता लागू देऊ नये. दुसऱ्याला त्रास देण्याचा विचार मात्र आपण कधी करू नये. लोक पारखून सांडावे, राजकारणे अभिमान झाडावे, पुन्हा मिळवून घ्यावे दुरील दोरे. लोकांची नीट पारख करावी. जो अभिमानी असतील त्यांचा अभिमान दूर करावा आणि परत त्यांना युक्ती प्रयुक्तीने आपल्यास करून घ्यावं. हिरवटासी दुरी धरावे, कचरटासी न बोलावे, संबंध पडता सोडून द्यावे की कडे. मग समर्थ म्हणतात आहे का भीतीग्रस्त माणसाला आपलं बेत सांगून माणसांची संबंध आल्यास तिथून दुसरीकडे निघून जावं, उगाच तिथं राजकारण करू नये. ऐसे असो राजकारण, सांगता ते असाधारण, सुचित असता अंतःकरण, राजकारण जाणे. असो राजकारण हे अशा प्रकारचं असतं, त्याचं वर्णन करून सांगणं अवघड आहे. पण ज्यांचं अंतःकरण एकाग्र होऊ शकेल तोच राजकारण जाणू शकेल. वृक्षी रुडासी उचलावे, युद्ध करत्यास ढकलून द्यावे, कारभाराचे सांगावे अंग कैसे. भीतीग्रस्त असेल तर त्याला धीर द्यावा, युद्धकर्त्याला ढकलून द्यावं. कारभाराचं निश्चित असं स्वरूप सांगता येत नाही, कारण केव्हा केव्हा योग्य पण भीतीग्रस्त अशा माणसांना सहानुभूतीने धीर देऊन कार्यास उद्युक्त करावं लागतं. तेव्हा शुरास जास्तच चेव येण्यासाठी टोचून पण बोलून सावरून घ्यावं लागतं. पाहता तरी सापडेना, कीर्ती करू तरी राहेना, आले वैभव अभिलाषीना काही केल्या. म्हणजे जो मुत्सदी असतो त्याला शोधू जात गेलं तर तो सापडत नाही, पण कीर्ती वाढेल असंच कार्य केल्याशिवाय तो राहत नाही. बरं, लौकिक वैभवाचा स्वार्थही त्याच्या ठिकाणी आढळत नाही. म्हणून सांगितलंय एकाची पाठी राखणे, एकास देखो न सकणे, ऐसी नव्हे तकी लक्षणे चातुर्याची. म्हणजे एखाद्याच्या पाठ राखणे आणि कुणाचा एखाद्याचा उत्कर्ष पाहू न शकणे ही काही चातुर्याची लक्षणं नाहीत. न्याय बोलताही मानेना, हिततेची नये मना, येते काहीच चालेना त्यागे विना. म्हणजे न्याय असेल ते सांगू जर आपण लागलो तर तो ऐकत नाही, आणि जी गोष्ट त्याच्या हिताची म्हणून सांगायला गेलो तर त्याच्या मनास येत नाही. अशा माणसापुढे काही उपाय चालत नाही, त्याचा त्यागच करावा, म्हणजे तिथून निघून जावं आपण. श्रोती कळण आक्षेपिले, म्हणून बोलिलेची बोलले, न्यूनपूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती. म्हणजे समर्थ म्हणतात श्रोत्यांना हे सर्व कळत आहे आणि हे कळत असून त्याने आक्षेप घेतला म्हणून पूर्वी बोललेचे परत बोलावे लागते. म्हणून पूर्वी जे बोललेलं आहे म्हणून बोललेची बोलावे, पूर्वी बोललेलंच आहे ते परत बोलावे लागते. तरी श्रोतांनी अधिक गुण काही बोललं गेलं असेल त्याबद्दल क्षमा केली पाहिजे, न्यूनपूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे राजकारण निरूपण नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.